संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। नौ प्रक्षालित सकलभूतलकलंगा मुनिविरूपासीत्तीर्था सरस्वती अरुतनो दुरितं अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुवे नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयम् अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुतुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार मासाद्य अमितगति आचार्येण विरचितं सिद्धं शास्त्रं श्रोतार सावधानतया। मंगलं भगवान वीरो मंगलं गौतमो गनि कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरं। सिद्धाननत्वारादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र प्रथम पूज्य आचार्य श्री अमित गति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातः स्मरणीय शांतमूर्ति वत्सरत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज मरण कंडिका या महान ग्रंथामध्ये भक्त प्रत्याख्यानाचे मरणाचे 2 भेद सांगितले, एक सविचार आणि एक अविचार। आणि त्या सविचार भक्त प्रत्याख्यानाचे परत 40 अधिकार त्यांनी सांगितले। त्याची संक्षेप व्याख्या आपण सगळ्यांनी बघितली। आता विश्लेषणपूर्वक त्या ठिकाणी आपल्याला त्याची चर्चा आपल्याला करायची आहे। सगळ्यात पहिला अधिकार आहे तो अर्ह अधिकार। त्याच्यामध्ये आचार्य आता संन्यास मरण कोण घेऊ शकतो, कोणत्या कोणत्या प्रसंगात घेऊ शकतात, त्यांची योग्यता काय असायला पाहिजे, कारण काय असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहेत। त्याच्यात पहिलं गाथा त्यांनी सांगतात, अर्ह अर्थात संन्यास मरण के योग्य कौन है। रोगो दुरुत्तरो यस्य जरा सामान्य हारिणी तिर्यक भीर्मानव वैधैर्वै रूपसर्गा प्रवर्तिता। जिसके दुस्साध्य व्याधि हो या श्रमणता को हानि पहुंचाने वाली वृद्धावस्था आ गई हो या त्रियंचकृत मनुष्यकृत देवकृत उपसर्ग हो, वह भक्त प्रत्याख्यान संलेखना करने के योग्य है। इथं सांगितले की ज्यांना
दुस्साध्य व्याधी आहेत, म्हणजे सहन करण्याच्या पलीकडं व्याधी उत्पन्न झालेत. आता व्याधी कोणतेही असू शकतात. हाताच्या, पायाच्या, पोटाच्या, पाठीच्या, डोक्याच्या, डोळ्याच्या, नाकाच्या, छातीच्या, असं काही नाही. एक सामान्य नियम आहे की कमीत कमी एवढ्या वर्षापर्यंत समाधी घेऊ नये. याचा अर्थ असा नव्हे की तेवढं वर्ष जगायलाच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे समाधीचा, श्रावक असू दे किंवा साधू असू दे, आपल्या धार्मिक क्रिया, आपले व्रत आणि आपलं शतावश्यक क्रिया करण्यामध्ये ज्यावेळेला दोष येण्याची शक्यता शारीरिक पीडा आणि वेदनेच्यामुळं होते, त्यावेळेला याचा अर्थ 4 दिवसात डोकं दुखाले लगेच सल्लेखना नाही, एक आजारच आहे. आणि आता त्याच्यामध्ये सगळे चान्सेस संपलेत. अशा वेळेला ती कितीही वय असू दे, वयाची मर्यादा इथं नाही. निरोगी शरीर ज्यांचं आहे त्यांना एक वय सांगितलं की तुमचं हे वय समाधीचं आहे. परंतु अशी दुस्साध्य व्याधी आली की त्याचं वय नाही, मला समाधी घ्यायचं आहे आणि मला सन्मानपूर्वक माझ्या मृत्यूला स्वीकारून मला जायचं आहे, हे त्याचं सगळ्यात मोठं निमित्त आहे, खरं त्याचं कारण. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला समजलं पाहिजे. एक एक लोक, आता हिंदू धर्म घ्या, त्याच्यात आपण एकदम सम्यक्त्वाचा संबंध घ्यायचा नाही. पण ज्ञानेश्वरांनी समाधी किती सालाला साधली? 20, 22, 23 वर्ष काहीतरी साधली. समाधीसाठी वय अट नाही. आपल्या जैन धर्मामध्ये ऐकायला का झोपालाय, 8 वर्ष अंतर्मुहूर्तानंतर मोक्षाची प्राप्ती होऊ शकते असं आचार्यांनी सांगितलं. किती? 8 वर्ष अंतर्मुहूर्तामध्ये तो दीक्षा घेऊ शकतो. दीक्षा घेतल्यानंतर तो लगेच त्याच्या चर्येमध्ये काय ते 2, 4, 5 अंतर्मुहूर्त आहेत, त्याची साधना करून श्रेणी चढून शाईक सम्यक दर्शन जर तो पूर्वी असेल तर परत काय अनंतानुबंधीची 20 संयोजना दर्शन मुनीची शपना करायची गरज नाही. आणि जर ती नसेल तर 8 वर्षे एक अंतर्मुहूर्तात सम्यक दर्शन दीक्षा घेऊन केवली श्रुत केवलींचं पादमूल असेल तर तिथं लगेच शाईक सम्यक दर्शन करून श्रेणी चढून ते मोक्षाला जाऊ शकतात. पण हे सगळं वज्र उषभ नाराज शरीर सहनवालाच करू शकतो. त्यामुळे समाधीला आणि मोक्षाला 8 वर्ष अंतर्मुहूर्त ही कमीत कमी वयाची अट आहे. त्याच्यापेक्षा पुढची कुठली अट नाही. असे कित्येक धार्मिक मुलं आहेत, अशी कित्येक धार्मिक मुली आहेत, महिला आहेत की कमी वयामध्ये त्यांना जर एखादा असाध्य रोग झाला आणि ती जन्मल्यापासून धार्मिक असतील तर ह्या काळात सुद्धा समाधी स्वीकारून आनंदपूर्वक मृत्यू महामहोत्सव करणारे कित्येक मुलं आहेत, कित्येक मुली आहेत, कित्येक विवाहित 1, 2, 4 वर्ष लग्न झालेली मुलांनी मुली आहेत, महिला आहेत, सगळीजण स्वीकारतात. आमच्यात नातेपुतीचे एक डुड्डू परिवार आहे, अत्यंत धार्मिक. घरातली सगळी लोक, त्यांच्यात सगळ्यात ते 3 भाऊ, त्यांच्या सगळ्यात धाकट्या भावाला असाध्य रोग झाला. एकदा ते बरं झाले, परत त्यांना तो रोग 1, 2, 4 वर्षानं उद्भवला. वय लईतले 50-55च्या आसपास, 50-56, 55-56 वय.
अत्यंत श्रीमंती, म्हणाल तेवढा पैसे खर्च करायला तयार, सगळं असताना सुद्धा पण जे आई वडिलांचे किंवा घरातल्या पूर्वजांचे संस्कार असतात ना, ती इतकी संस्कार जबरदस्त असतात. पुढं पोरगीचं लग्न आहे, लग्नाच्या वयाची पोरगी आहे, ऐकायला लागलंय. आता लग्न झाली तरी अजून नातवांची काळजी करत बसलायचा. प्रतिमाधाऱ्यांनो, त्यांच्या प्रतिमा नव्हत्या, पण आई वडिलांचे संस्कार एवढे होते. समोर त्यांच्या लक्षात आलं की माझं आता 2-3 महिन्याचं जीवन आहे. तुम्हाला पटणार नाही, त्यांनी स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतले. मंदिर खोलीमध्ये सगळ्या चारी बाजूला असे ध्यानाचे, मिरी भावना असे सूत्र सगळे लावले. मित्र वगैरे भेटायला जरी आले आणि इकडची तिकडची चर्चा चालू झाली, तुम्हाला बोलायचं असेल तर धर्मचर्चा करा, नसेल तर तुम्ही मला बघितला जाऊ शकता. 30-30, 35 वर्षे ज्यांची मैत्री आहे, असे मित्र सुद्धा तिथं आल्यानंतर त्यांना इकडची तिकडची चर्चा करून दिली नाही, देऊ करून दिली नाहीत. धार्मिक चर्चा फक्त. मग त्यांच्या घरातल्यांच्या लक्षात आलं. मग ते मुलगीचा साखरपुडा, काय लग्न, साखरपुडा बहुतेक काय लग्न मला नक्की माहीत नाही, त्याने आहे तोपर्यंत त्यांच्या डोळ्यापुढं करून त्यांनी टाकले. पण त्याची सुद्धा त्यांना फार मोठा विकल्प नाही. मग जो सामान्य श्रावक आई वडिलांचे संस्कार आणि धर्माचा आदर्श घेऊन जगतो, त्याला समोर जर असं असाध्य पीडानी, वेदनानी, रोगानी जर दिसलं, तर ते सामान्य श्रावक सुद्धा एवढे पुण्यवान काही वेळेला असतात की त्यांनी आपल्या पारिवारिक सगळा विकल्प, सोन्या चांदीचा किती मोठा व्यापार, काही नाही, शांत आणि इतकी अत्यंत चांगली समाधी गावातल्या प्रतिमाधारी लोकांच्याकडून त्यांनी एक एक नियम घेत गेले, सोडत गेले आणि चांगल्या पद्धतीनं समाधी, म्हणतोय मी, समाधी साधली. समता भावनीमध्ये, सगळ्या भावनीमध्ये पुण्य असेल आणि आमच्या भावना जर पक्क्या असतील ना, तर तुम्हाला काही, तुमचं वातावरण तसं होणार. आमच्याकडे इंद्रजित भैया येतात. आत्ता जे राहुलभाई यांच्या दीक्षेचे माता पिता झालेत, त्यांनी, इंद्रजित भैया, त्यांचे थोरले भाऊ राजेंद्र, ते इतकी धार्मिक, त्यांची आई माता जीवन समाधी झाली, त्यांच्या वडिलांची दीक्षा घेऊन समाधी झाली. पूर्ण घर धार्मिक, सगळं कायम सदैव साधू संतांच्या सेवेत, एवढी धार्मिकता त्यांची. तर ते प्रतिमा घेऊन 5, 7, 8 वर्ष प्रतिमा घेऊन काढली. ते कायम म्हणणार, मला साधून समाधी साधायची, साधून समाधी साधायची. आणि एकदम त्यांना 8-10 दिवसात असं वाटायला लागलं, आपल्या 8 दिवसात दीक्षा व्हायलाच पाहिजे, 8 दिवसात दीक्षा व्हायलाच पाहिजे. मग आचार्य सुयसागर महाराजांच्या पाशी दीक्षा घेतले आणि 3ऱ्या काय 4थ्या दिवशी त्यांचं मृत्यू, समाधी झाली. घरातले सगळे म्हणाले, स्वतः आई माता जे आहे त्यांनी म्हणालेत, अजून तुझी तब्येत चांगली आहे, कशाला घ्यायला लागली, कुणाचं काय सांगता येते काय. मला अंतरंगात एवढं भाव पक्के होते की मला समाधीपूर्वकच मरण साधायचं आणि दीक्षा घेऊनच मला मृत्यू महामहोत्सव करायचा आहे. तर तसे निर्मल परिणाम असणाऱ्या लोकांना आपोआप तसं वातावरण निर्माण होत जाते. त्यामुळं फॉर्मॅलिटी करायचं नाही, कुणाच्या तर समाधानासाठी काय बोलायचं नाही, कुणाच्या तर समाधानासाठी काय करायचं नाही. माझी लई इच्छा आहे, घरातली नको म्हणतात, माझी लई इच्छा आहे, खरं अजून त्यांनी नको म्हणतात, माझी लई इच्छा आहे, अजून माझी ती एक जबाबदारी राहिल्या, माझी लई सुधारण्याची इच्छा आहे, खरं माझा पुरुषार्थच कमी. कारण नाही, नाचायला येत नाही, अंगण वाकडं. मला याचा अर्थ अजून कळला नाही.
अंगण म्हणजे जमीन वाकडी का हिचं अंग वाकडं, ह्याचा अजून खरा अर्थ मला कळला. म्हणजे दुसऱ्यानं कारण दोष द्यायचं काय, मला अजून त्याच्यात पण मायाचारी आहेच. मी मस्त चांगले आहे, खरं अंगण वाकडं आहे, म्हणजे जमीन वाकडी आहे, म्हणून मला नाचायला येत नाही, असा त्याचा अर्थ होतोय काय? माझ्या अंगानं मी वाकडे आहे म्हणून मला नाचायला येत नाही, हेच म्हणजे माझे भाव मस्त आहेत, खरं अजून त्या काल लब्धीचंच पुण्य आलं नाही मला दीक्षा द्यायचं. मला दीक्षा देणं एवढा पुण्यवान अजून साधूच कोण नसेल. असे जर आमचे भाव असतील तर काय करायचं? मनात यायला पाहिजे आपल्या. आणि म्हणून दुस्साध्य व्याधी झाली की जो धार्मिक जीव असतो तो समाधीसाठी लगेच तत्पर होतो, लगेच. तो मग शेवटच्या क्षणाला बायको, मुलं, आई, वडील, काय फॅक्टरी, दुकान, व्यापार, कुणाची तो काळजी करत नाही, करू शकत नाही तो. कारण त्याला माहिती आहे मी मॅनेजर आहे, मी या घरचा मालक नाही, मी कोण आहे? मॅनेजर आहे. त्यामुळे मला हे सोडायचं आहे, एक कर्तव्य करलोय, कर्तृत्व भाव नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत की वयाची अट, मी किती वर्षाचा लहान आहे आणि किती मोठा आहे हे न बघता, असाध्य व्याधी जर झाल्या, जी व्याधी बरी होऊ शकत नाही, जो रोग बरा होऊ शकत नाही आणि समोर मृत्यू दिसतो, तुम्हाला फक्त एकच परमिशन आहे, आयुर्वेदिक औषधोपचाराची. आणि आयुर्वेदिक औषधोपचारानं सुद्धा ती व्याधी, तो रोग, तो आजार ज्यावेळी कमी होत नाही असं लक्षात येतंय, त्यावेळी आनंदानं पंचपरमेष्ठींचं चिंतन करत, स्मरण करत, आपल्याला जीने की हो न इच्छा, मरणे की हो न, जगायची पण इच्छा ठेवायचं नाही, मरणाची पण आकुलता करायचं नाही, आणि निवांत आपल्या पद्धतीनं आपला धर्म करत जायचं. केव्हा मृत्यू येईल तेव्हा आनंदानं त्याला आलिंगन घालायचं. याला वयाची अट नाही, 10 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, काही अट नाही. मौजे डिग्रजचे वृषभसागर महाराज होते. कोण? वृषभसागर. 1982 कुंतलगिरीवर दीक्षा झाली, हेच समाधी झाली त्यांची. 111व्या काय 10व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. अजून त्यांचं शरीर असं मजबूत होतं. आणि आता आम्हालाच दुसरे जण उपवास घेतला, बाबा म्हणतोय आम्ही, आता काय म्हणजे आम्ही स्वतःला एवढं कमजोर केलोय. मग आमचं 80 वय झालं, 90 वय झालं, काय 35 आहे, काय 50 आहे, काय 100 आहे, काय नाही. ज्याचा मोह आणि राग द्वेष भरलेला आहे तो 1 सेकंदाच्या नंतर मृत्यू येणार आहे, तरी सुद्धा तो समाधी स्वीकारायला तयार नसतो. आणि ज्यांना सत्य धर्म कळलेला आहे, जिनवानीबद्दल ज्यांचा आदर आहे, जिनवानीवर ज्यांची श्रद्धा आहे, खऱ्या देव शास्त्र गुरूंच्यावर ज्यांची श्रद्धा आहे, त्या लोकांना मृत्यू आज काय उद्या याच्याशी संबंध नाही, केव्हाही येऊ दे, फक्त मला समाधी मरण. शास्त्राभ्यासो जिनपतीनुती संगती सर्वदा येर, सद्वृत्तानां गुणगण कथा दोषवादेच मौनम, सर्वस्यापि प्रीतवचो भावना सात्मतत्वे संपद्यंतां मम भवभवे यावदे ते पवर्ग. कधीही मृत्यू दे, मृत्यूला मी भेट नाही, फक्त माझी एकच इच्छा आहे, भगवान माझा मृत्यू ज्यावेळी येणार आहे त्यावेळी मला शास्त्र सांगणारी चांगले सज्जन लोक माझ्या शेजारी असू देत.
त्यांच्या मुखातून जिनवाणीचं वाचन, उद्बोधन, पंचपरमेष्ठींचं स्तवन, आत्मबोध, आत्मकथा, आत्मज्ञान माझं जाग करण्याची, सुरक्षित ठेवणारे उद्बोधन मला मिळू दे. साधू संतांची संगती मिळू दे आणि त्यांच्या पाद कमलामध्ये मला मृत्यू दे. मग कधी येऊ दे, आज येऊ दे, तासाने येऊ दे, 10 वर्षांनी येऊ दे, 50 वर्षांनी येऊ दे, केव्हा येऊ दे, मला फक्त तसं जगायचं आहे. ही भावना असली पाहिजे आपली. काही ठिकाणी आता बघा, तिथं एक मध्ये 2-3 दिवस फक्त आपल्या यूट्यूब हे तुमचं प्रवचनचा प्रसार झाला नाही, तर आज म्हणजे प्रवचनचा प्रसार म्हणजे आपण केलो नाही, तर आज काही मालगावच्या तीन सगळ्या श्राविका महाराजी 2-3 दिवसच आलं नाही. खरं आम्हाला स्वाध्याय चुकल्यागत वाटले, आमचं जीव गमन झाले. आज कुंतलगिरीत ते बसून लोक ऐकायला लागलेत. आज बेळगावात बसून लोक ऐकतात. लोकांना ज्यांना धर्माची आवड आहे ना, ज्यांना एक करावं असं वाटतंय समाधी मरण, आमच्यात एक साधू असे आहेत. ऐकायला का झोपालाय? आत्ता मी 40-50 वर्षाचा आहे. आता काय मरणकंडिका वाचायचं माझं वय आहे, माझं भगवती आराधना वाचायचं वय आहे असं म्हणणारे साधू व्रती आहेत. आणि आमची केवली 14 वर्षाची पोरगी मरणकंडिकाचा स्वाध्याय ऐकत बसते. आमच्या कित्येक 30, 35, 40 वर्षाच्या महिला, 50 वर्षाच्या महिला मरणकंडिकेचा स्वाध्याय ऐकत बसायला लागलेत. एक दिवस स्वाध्याय नाही झाला की जीव गमत नाही. का? त्यांना माहिती आहे या जीवनातील अंतिम सत्य मृत्यू आहे. सगळ्या गोष्टी असत्य ठरतील, सगळ्या भविष्यवाणी असत्य होतील, पण मृत्यूची भविष्यवाणी कधी असत्य होणार नाही. आणि ती कधी येणार आहे हे त्यामुळे मला सातत्याने ऐकायचं आहे, सातत्याने मला याच्यात मन लावायचं आहे, गुरूंच्या वचनात मन लावायचं आहे, जिनेंद्र भगवंतांच्या वचनात मला मन लावायचं आहे. आणि अचानक माझ्यावर ज्यावेळी असा प्रसंग येईल त्यावेळी मी तयार असणार आहे. कित्येक उदाहरण आहेत आगमात. लढाईच्या युद्धामध्ये किती मोठा पुरुषार्थ असेल माताजी, किती मोठा पुरुषार्थ. 5 मिनिटाच्या पूर्वी मारायचे, तोडायचे, रक्ताचे भाव, आणि 5 मिनिटात वैराग्य होते. तिथंच हत्तीवर काही जणांनी कपडे काढून दीक्षा घेतली, केस लोच केले. काही जणांनी तिथंच क्षमा याचना केली आणि जंगलात जाऊन दीक्षा घेऊन साधना करून मोक्षाला गेले. किती म्हणजे 5 मिनिटात एवढे तीव्र कशा आहे, एवढ्या शांत परिणामामध्ये बदल व्हायचं. किती मोठा पुरुषार्थ असेल त्यांचा, किती मोठं पुण्य असेल. आणि आम्ही काय म्हणत बसलोय, काय केल्यानं आम्हाला होईनाच, काय केल्यानं आम्हाला होईनाच. केल्याने होत आहे रे आधी दुसऱ्यांनी. कोण? हा नाही, कंसात ते एक वाक्य असते, आम्ही करायला पाहिजे. काही नसते. एकदा आपण जर ठरवलो ह्या गोष्टीत मी मध्यस्थ भाव ठेवणार, ह्या गोष्टीत कुणाचा द्वेष करणार नाही, कुणाचा तिरस्कार करणार नाही, कुणाला माया करणार नाही. एकदा एखाद्या व्यक्तीबद्दल आम्ही न्यूट्रल भूमिका घ्यायची ठरवलो, एखाद्या व्यवस्थेबद्दल, एखाद्या कुठल्याही गोष्टीबद्दल एकदा आम्ही जर ठरवलो की मला न्यूट्रल राहायचं आहे, तर काही अवघड नाही. लक्षात ठेव, काही अवघड नाही. आम्ही ठरवायला पाहिजे, आमच्या मनात यायला पाहिजे, आमचा मोह कमी झाला पाहिजे, आमचा राग कमी झाला पाहिजे. अजून आम्हाला काय वाटते, मी चंद्रपूर सागर महाराज सगळ्यांनाच शान करू शकतो,
मी सगळ्यांना चांगलं करू शकतो, मी सगळ्यांच्या चुका त्यांच्या बदलू शकतो, मी सगळ्यांना मोक्षाला घेऊन जाऊ शकतो, अजून आमच्यात अहंकार वृत्ती आहे. मी करू शकतो हिथं सगळ्यात मोठं मिथ्यात्व आहे. व्यवहारात आम्ही करू शकतो, व्यवहारात ओके सगळ्यांनी म्हणून केलं तर होऊ शकतं, पण धर्मात तर मी हा शब्दच सगळ्यात मोठा मिथ्यात्व आहे. त्यामुळं दुसाध्य व्याधी या श्रमणता को आनी पहुंचाने वाली वृद्धावस्था आ गई हो. श्रमणता म्हणजे काय? 28 मूलगुण, त्याच्यामधल्या 6 आवश्यक क्रिया सगळ्यात महत्त्वाच्या. तुमची देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, तुमच्या 6 क्रिया. मंदिराला येण्यासारखी अवस्था नाही, आलं तर डोळ्याला देव दिसना, देव दिसला तर महाराजांचं ऐकायला येईना, ऐकायला आलं तर बोलायला येईना, बोलायला आलं तर हात कायच करू शकत नाही. ना मी भगवंतांची पूजा करू शकतोय, ना भगवंतांचं दर्शन घेऊ शकतोय, ना मी कुठली गोष्ट. अशा वेळेला समाधीचं वय माझं झालं असं समजून किमान 12 वर्षाची तर समाधी आम्ही स्वीकारली पाहिजे. किती वर्षाची? एका महाराजांचं वय 80, डोळ्याला 60-70% दिसत नाही, चक्कर येतंय, हात पाय हलतात, काही येत नाही. त्या महाराजांना फक्त मी एकदा म्हणलो की महाराजजी आता एवढं वय झालंय, आता 12 वर्षच तर सल्लेखनं आपण घेतली पाहिजे. माझ्या खोलीतनं बाहेर गेले आणि म्हटले आता आम्ही किती दिवस जगायचं आणि आम्ही किती दिवस खायचं ही आमच्या पोराच्या वयाची महाराज आम्हाला शिकवणार. बरोबर उदी काय सांगणार आम्ही कुणाला? इथं शिकवणारा कुठली किती वयाचा आहे आणि मरणारा किती वयाचा आहे याच्याशी काहीच संबंध नाही. योग्य आणि अयोग्याची चर्चा असते. म्हणून सांगायला गेलं तर लोकांना ते पटत पण नाही. मी माझ्या क्रियाच जर करू शकत नसेल, सगळ्यात महत्वाचं महाव्रत कोणतं आहे? अहिंसा. जर अहिंसा महाव्रत पाळण्यासाठी मला छोटे छोटे जीव दिसत नसतील, येष्णा समिती पाळण्यासाठी मला हातातले ग्रास शोधन करण्यासारखं मला दोष दिसत नसतील, कळत नसतील, तर मग मी किती दिवस जगलो याला काय महत्वाचं आहे? म्हणून लक्षात ठेवा, किती दिवस जगलो याला महत्व नाही, जे जगलो ते कसं जगलो. केव्हा मेलो याला महत्व नाही, मेलो ते कसं मेलो याला जैन धर्मामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणून मिथ्यात्व के साथ जन्म हो गया ये वर्तमान का दोष नहीं है. मिथ्यात्व के साथ जन्म हो गया ये वर्तमान का दोष नहीं, लेकिन मिथ्यात्व के साथ मर गया ये वर्तमान का महादोष है. पूर्वभावात माझं पाप आहे म्हणून मी वर्तमानमध्ये मिथ्यात्व अवस्थेत जन्मलो. ठीक आहे, तर त्याच्यात मला फार आर्तरौद्र ध्यान करायचं नाही. आलं काय? इचलकरंजीची तई लक्षात आलं? जीवन आईने की तरह जीवो, जो आएगा वो स्वागत करो, संग्रह नहीं. षोडश कारण भावनाची तुम्ही 16 उपवास 14 वर्ष केला, 16 उपवास केला, शेवटचे 2च राहिले. झालं, शुगर होऊ दे, विकल्प करायचं नाही. तीर्थंकर प्रकृतींचा ज्यांना बंद चालू आहे ते जीव एकतर नरकात आहेत, नाहीतर एकतर स्वर्गात आहेत. त्यांनी किती उपवास करायला लागल्यात? मग तुम्ही का त्रास करून घ्यायचं? काही विकल्प करायचं नाही. आपण भावनेत उलट काय करायचं, ह्या 16 दिवशी जी भावना आहे त्या भावनेचं कंटिन्यूस 5-5, 6-6
8-8 तास जापे घालायचं आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे एकासन फलाहार असं घेऊन भावना आहे. पण करायला जाऊन जर आर्त रौद्र ध्यान व्हायला लागलं तर ते उपास सुद्धा तुमच्या ते लंघन म्हणतात. त्याला काय म्हणायचं? लंघन. आणि एकदा जीवन तुम्ही शांत परिणाम ठेवून केवळ आणि केवळ धर्मध्यानच तुमचं चालू आहे, त्यावेळी त्या उपासापेक्षा जास्त फळ आणि कर्माची निर्जरा होणार. त्यामुळं जोपर्यंत माझ्यात आहे मी केलो. असेल माझ्या कुठल्या तर पूर्वभावातल्या अशुभ कर्माचा उदय, विकल्प करायचं नाही. जे आमच्या हातात नाही त्याला प्राप्त करण्याचा त्रास करायचा नाही. जे आमच्या हातात आहे त्याचा किती चांगला उपयोग करून मी माझ्या कर्माची निर्जरा करेन, माझ्या स्त्री पर्यायाचा नाश कसा होईल आणि माझे परिणाम धर्मध्यानामध्ये कसं गुंततील याच्याकडे लक्ष द्यायचं. तर आयुष्यामध्ये आपल्याला उपवासाचं फळ कळलं, समता भावनेचं, नाहीतर मग आपल्यात समताभाव राहत नसले तर मग आपलं त्या उपवासाचं फळ आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्या वेळेला आपल्याला आपल्या धार्मिक क्रिया अनुष्ठान आपले कर्तव्य करण्यासाठी आपलं शरीर, आपली बुद्धी, आपले इंद्रिय, आपले अवयव आपल्याला साथ देत नाहीत, त्यावेळेला आपण 12 वर्षाची संलग्न स्वीकारायची असते आणि 12 वर्षामध्ये क्रमपूर्वक आहाराचा त्याग, खाण्यापिण्याचा त्याग, मोहमायेचा त्याग असं संकुचित करत 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 त्याला आकुंचन करत करत ती सगळी शक्ती जरा सुद्धा कमी नाही, शक्ती जरा सुद्धा जास्त तीर्थंकरांच्यात आणि तुमच्यात आणि माझ्यात शक्ती जरा सुद्धा कमी नाही, शक्ती जरा सुद्धा जास्त नाही. तुम्ही आम्ही उदाहरण कुठं लावतोय? एकच लावतोय, शरीर धारण करण्यामध्ये. काय? आत्म्याचे प्रदेश तेवढेच आहे. हत्तीच्या शरीरात गेला तर हत्तीसारखा पसरतोय, मुंगीच्या शरीरात गेला मुंगीसारखं थांबतोय. हे नुसतं तिथं शरीरातच लावतोय, ज्ञानात का लावत नाही? मी विचारात का लावत नाही? त्यागात का लावत नाही? शक्ती तेवढीच आहे. एक लक्षात ठेवा, आज तुमची शक्ती ह्या पूर्ण हॉलमध्ये जबाबदारी घ्यायला लागलेली. त्यामुळं कधी तर तुमचं तिकडचं लक्ष असलं तर इकडं काय तर होणार आहे, इकडं लक्ष असलं तर इकडं काय तर बिघडणार आहे, होणार आहे. पण तीच शक्ती तुमच्या जबाबदाऱ्या कमी होत आल्या आणि तुमची जबाबदारी आता फक्त तुम्ही बसलाय ते एकाच फरचीवर आहे, तेवढीच जबाबदारी तुमच्याकडे आहे. शक्ती कमी झाली का आहे तेवढीच आहे, पण तुमचं कॉन्ट्रेस्टेशन, लक्ष, एकत्रीकरण कमी वस्तूवर असल्यामुळं तिथं जास्त ध्यान लागतं. तसं 12 वर्षे जी असतात ती नुसता अन्न पाणी सोडायला नसतात, क्रमानं एक 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 व्यवस्थेतून राग द्वेष, पारिवारिक, औद्योगिक, कुठलंही तुमचं सांसारिक क्रियेतून एक 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 मोहाचा त्याग करत 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 शेवटचं फक्त आपल्या आत्म्यामध्ये. आणि मग आपल्या आत्म्यामध्ये सुद्धा आला की आत्म्यामध्ये सुद्धा 2 भाव आहेत. किती? ऐकू येणार? कुठले कुठले? थोरला भाव आणि धाकटा भाव. आम्ही मधला भाव. हां, एक स्वभाव आणि एक विभाव. कुठले 2 भाव आहेत? एक स्वभाव आणि एक विभाव. आणि पुढे जाऊन इतकं चिंतन आपलं दृढ झालं पाहिजे की ही विभाव भाव सुद्धा माझे नाहीत, स्वभावच मी आहे आणि मीच. म्हणून आचार्य कुंद भगवंतांनी सांगितलं, ज्ञान हेच ज्याचं शरीर आहे त्याला आत्मा म्हणतात. आत्म्याची व्याख्या काय केली? ज्ञान हेच
ज्याचं शरीर आहे त्याला आत्मा म्हणतात. आणि ते ज्ञान माझं जर स्वीकारताना, घेताना, ग्रहण करताना मी जर प्रामाणिक असेन, माझे भाव जर चांगले असतील, माझे उद्देश जर चांगले असतील, माझं ध्येय जर चांगले असतील, तर आपल्याला ते बरोबर समाधीच्या वेळेला सूचना देतातच. आता तुझं आलंय टायमिंग जवळ, काय म्हणायचं काम नाही. उघडदार देवा आता, तो उघडूनच बसलाय. त्याचं दार कधी बंद, ते उघडूनच बसलाय. तो दरवाजा उघडल्यावर तुम्ही कशाला जायचं? जायचं नाही. त्याचा दरवाजा त्याच्या घराला शनी शिंगणापूर्गत त्याला दरवाजा नाहीतच. यमाच्या घराला दरवाजे, ते बिन दरवाजाचं घर आहे. 24 तास तिथं प्रोडक्शन चालू आहे. स्वागत आहे सगळ्यांचं. फक्त आम्ही समजायचं आहे आम्हाला जाताना कसं जायचं आहे. म्हणून आपल्या आवश्यक क्रिया, आपलं सामान्यता, आपले व्रत, आपले नियम आपण पाळायला ज्यावेळेला आपल्याला अडचण होते, कठीण होते, त्याच्यामध्ये दोष होतो, थोडा शिथिलाचार लागला तर लागू दे, पण अतिचार आणि अनाचारामध्ये जाण्याचा ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी आनंदानं मृत्यू स्वीकारायला पाहिजे. आनंदाने. त्यातले 1-2 पॉईंट सोडून द्या. मी तुम्हाला अजून सांगतोय, मी चांगलं ग्रहण करताना पाणी गाळून प्यायचं नसते, नुसता पाणी गाळून वापरायचं नसतंय. आम्हाला नुसता पाण्याबाबतीत जसा नियम आहे तसं वाणी जगातलं सुद्धा सगळं गाळून घ्यायला सांगितलं. म्हणून स्टार प्लसवर आता जे महाभारत लागते ना, लागत होतं ना 10 वर्षापूर्वी, त्यातले फक्त 4च पार्ट बघा. एक, युद्ध चालू व्हायच्या अगोदर अर्जुनाला कर्मयोग सांगणारा श्रीकृष्णाचा पाठ 208. एक, भीष्माला समजावून सांगणारा श्रीकृष्णाचं 1-2 ऑफिसेट, कर्णाला समजावून सांगितलेलं आणि द्रोणाचार्याला समजावून सांगितलेलं. आम्हाला वाटते आम्ही सगळ्या ठिकाणी मी पण आहे त्याच्यात, त्यामुळे माझा त्रास भरपूर लोकांना होतोय. त्यामुळे मी लोकांना त्रास होऊ नये याच्यासाठी फार काळजी घेण्याचा प्रयत्न मी पण करायला लागलोय. न्यूट्रल जगण्याचा प्रयत्न मी पण करायला लागलोय. आम्हाला वाटतं आम्ही बरोबरच आहे, पण श्रीकृष्णांनी या 4 ठिकाणी इतका जबरदस्त कर्मयोग सांगितला आणि या तिघांना सांगितला आता तुम्हाला मृत्यू स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. जर भविष्यात धर्माचं धर्मराज्य स्थापन व्हावं, ह्या जगाला न्यायाचं राजा मिळायचं असेल तर पांडव जिंकणे गरजेचं आहे, आणि पांडव जिंकायचं असेल तर तुम्हाला मरणं गरजेचं आहे. आता तुम्ही मृत्यू आनंदानं स्वीकारा. आणि त्यावेळी त्यांनी आनंदानं ते स्वीकारलं. तसा आमचा भगवंत रूपी श्रीकृष्ण आमच्या आत्म्याला सांगायला लागलाय, तुझं जर भवितव्य, भविष्यातलं तुझं जर जीवन आनंदी सुखी बनवायचं असेल, भविष्यात तुझ्या आत्म्याचं ज्ञान राज्य स्थापन करायचं असेल, भविष्यात तुला धर्मराज्य स्थापन करायचं असेल, भविष्यात तुला मोक्ष राज्य स्थापन करायचं असेल, तर वर्तमानाच्या पर्यायाला तुला आता सोडायची वेळ आलेली, आणि तू ती वेळ आली आहे तर तू त्याला आनंदानं स्वीकार. तो आता म्हणू नकोस मी मुद्दाम महाभारताचं उदाहरण सांगायला लागलोय. द्रोणाचार्य म्हातारे झालते, भीष्म म्हातारे झालते, पण कर्ण म्हातारा झाला नव्हता. पण कर्णाला मृत्यूला कर्णानं सुद्धा आनंदानं स्वीकारला. अभिमन्यू काय म्हातारा नव्हता, पण अभिमन्यूला न्यायाचे सगळे पायदळी तुडवून, न्याय नीतिमत्ता सगळी तुडवून
त्या एका छोट्या बालकावर सगळीजण एका वेळेला हल्ला चढवला. पण खरं त्या अभिमन्यूच्या मृत्यूचं एपिसोड बघितल्यानंतर अशोक मामा, समाधीचा साधक कसा असायला पाहिजे, सम्यक दृष्टी जीव कसा असायला पाहिजे, सम्यक दर्शनाचं जे धैर्य आहे, सम्यक दृष्टी जीवाचं जे धाडस आहे, ते अभिमन्यूच्या मृत्यूचा एपिसोड बघितल्यानंतर माझ्या सामायिकमध्ये चिंतन झालं. खरंच 20-22 वर्षाचं पोरग, एवढे रती महारथी त्याच्यावर एका वेळेला हल्ला चढवा लागलेत. आणि दुर्योधन म्हणतोय माझ्याकडे त्यानं जीवनाची भीक मागितली पाहिजे, त्याच्या डोळ्यातनं दुःखाचे अश्रू आले पाहिजेत, वेदनेची म्हणजे मोठी काय म्हणतात हाक, तडफड मला त्याची बघायची आहे, असं त्याला मृत्यू द्या. सगळीजण त्याच्यावर एवढा मोठा उपसर्ग केला. पण तो योद्धा मरताना सुद्धा हसत हसत मेला. आणि मरता मरता सांगतोय चुलत्यांना, वडिलांना सांगा, माझे वडील अर्जुनाला सांगा, तुमचा मुलगा ह्या शत्रूंच्या पुढे शरणागती स्वीकारला नाही, युद्ध करत करत हसत हसत मेला, पण शत्रूला पाठ दाखवला नाही. सम्यक दृष्टीचं दुसरं काय लक्षण आहे सांगा? साधूचं दुसरं काय लक्षण आहे? एका वेळेला किती संकट येऊ देत, पण मृत्यू समोर आला की त्या मृत्यूला सुद्धा आनंदानं स्वीकारलं पाहिजे. जब तू आया जगत में जग हसा तू रोए, जब तू आया जगत में जब हसा तू रोए, अब ऐसी करनी कर चलो जग रोए और तुम हसे. साधूंचं लक्षण काय असतंय? समाधीच्या वेळेला काय, साधूचा चेहरा आनंदी असतो आणि गाव सगळं जग सगळं रडत असतं, आमचं रत्न निघून गेलं म्हणून. आणि साधू आनंदी असतो, मी माझ्या रत्नाला सुरक्षित ठेवलो म्हणून. साधू रत्नत्रयाला रत्न समजत असतो, सम्यक दर्शनाला रत्न समजत असतो. तो स्वतःचं रत्न सुरक्षित आहे याचा आनंद साधू समाधीच्या वेळेला घेत असतो. आणि श्रावक आमचं महारत्न साधू आमच्या गुरूंची समाधी चालू आहे म्हणून ते रडत असतात. आणि जन्मलो तेव्हा आम्ही रडत असतो आणि जग हसत असतं, पण मरताना आम्ही हसत मेलो पाहिजे आणि जग रडलं पाहिजे. त्यावेळेलाच समजायचं नवरा रडेल सुख देणारी बायको गेली म्हणून, बायको रडेल फुकट पैसे मिळवून देणारा नवरा मेला म्हणून, पोरं रडतील नोकर मेला म्हणून घरातला, सगळी घरातली रडतील त्याचा मोह असेल. पण ज्यावेळी आपण मेल्यानंतर गाव समाज आणि जग रडत असते त्यावेळी म्हणायचं आमच्या आयुष्यात आम्ही काहीतरी करून मेलो. किती जण सांगा, दादांच्या मृत्यूनंतर कोथीतला जैन तर सोडाच, अजैन लोकांनी आलेला पहिला सण केला नाही. केला? दादांच्या समाधीनंतर येणारा पहिला सण कृतीतल्या कुठल्याही गावाने केला नाही, समाजाने केला नाही, जैनांनी तर केलंच नाही. हे कर्तृत्व पाहिजे आमच्याकडं, ह्या कर्तृत्वाची भूमिका आमच्याकडे असली पाहिजे. त्यावेळेलाच आम्ही समाधीमध्ये म्हणजे आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उत्कृष्ट ठरलो. अथवा त्रियंचकृत मनुष्यकृत और देवकृत उपसर्ग हो भक्त प्रत्याख्यांचा लेखना करणे योग्य. त्रियंचकृत उपसर्ग ते सुकुमाल आणि सुकौशल मुनींना त्रियंच्याने उपसर्ग केलं, बरोबर आहे ना? हा त्रियंचकृत उपसर्ग. परत
मनुष्यकृत उपसर्ग, गजकुमार, देशभूषण, कुलभूषण, ते देवकृत उपसर्ग. हे सगळे जे उपसर्ग आहेत, हे उपसर्ग सहन करत असताना आपण समजल्यानंतर समाधी स्वीकारणे, याला भक्त प्रत्याख्यान करण्यायोग्य तो जीव आहे असं समजायचं. आणि म्हणून आपल्याला जीवनाची गॅरंटी कुणाचीही नाही हे लक्षात ठेवा. मृत्यूची गॅरंटी प्रत्येकाची आहे, पण जीवनाची गॅरंटी कोणाचीही नाही. म्हणून आनंदानं स्वीकारायचं, आनंदानं. आमची केवली परवा म्हटली मला सोन्या चांदीचं त्याग पाहिजे अशी. मी म्हटलं बाळा अजून तुझं वय कमी आहे, सोनं चांदी कशाला त्याग करतीस आता. त्यावेळी ती म्हणते महाराजजी आजारातनं बरं होऊन आलो की मला दीक्षा घ्यायचा आहे, व्रत घ्यायचं आहे, संघातून तुमच्यावर ब्रह्मचारिणी होऊन तुमच्या संघात मला राहायचं आहे. मग ब्रह्मचारिणीनं सोनं चांदी कशाला लागतंय. किती वर्षाची आमची केवली? 14 वर्षाची. किती वर्षाची आहे? तिलाही आजाराच्या वेदना, पण आज 14 वर्षाची मुलगी अजून जगण्याची इच्छा म्हणजे चान्सेस भरपूर असताना सुद्धा, जगण्याचे चान्सेस भरपूर असताना सुद्धा 14व्या वर्षी ती मुलगी सोनं चांदीचं त्याग करते. आणि जसं मैना सुंदरी म्हणली होती, अमुक ह्या दिवसापर्यंत जर श्रीपाल राजा आला परत तर ठीक, नाही तर सकाळी मी दीक्षा घ्यायला जाणार दुसऱ्या दिवशी. असं कित्येक महिलांनी संकल्प केलं, कित्येक लोकांनी उपसर्ग सण ह्याच्यातनं मी जर वाचलो, सुदर्शन शेठ म्हणला की नाही, या उपसर्गातनं मी बरा झालो की मी जाऊन दीक्षा घेणार. तशी आमची केवली म्हणते की मला ह्याच्यातनं मी बरं झालो की आता मी कुंतलगिरीत राहणार ही. कुठे येणार? महाराजांच्या संघात येणार. आणि मग दीदी लोकांना 14 वर्षाच्या केवलीला कळलं सोनं चांदी आपल्या उपयोगाची, पण 14 वर्ष व्रत घेतलेल्यांना अजून सोनं कळना, चांदी कळना, मोबाईल कळना, अजून गाड्या कळनात. मोठ्या मोठ्या गाड्या पाहिजेत, मोबाईल चांगले पाहिजेत. काय सांगायचं आता सांगा. कोणाचं पुण्य किती कधी प्रबल होईल काय सांगता येत नाही. म्हणजे आजपासून आपल्या मनाची त्यांनी तयारी केलेली आहे. मला ब्रह्मचारी व्रत, तिचं तर कुंतलगिरीतच व्रत आहे की विवाह होईपर्यंत लग्नाचे ब्रह्मचारी व्रत, लग्न होईपर्यंत. पण धाडस व्हायचं एवढ्या लहान वयात. मला तर आमच्या केवलीला बघितल्यानंतर अनंतमतीची आठवण येते. कुठली अनंतमती? आष्ट्याची नवा अनंतमती म्हणजे आपल्या कथेतली. तिचं पण वय 8, 9, 10 वर्षाचं होतं तेव्हा तिनं ब्रह्मचारी व्रत आई वडिलांनी अष्टानिक पुरतं घेतलं. ही पण नुसता म्हटली तर पुढं जाऊन तिनं कायमचं व्रत घेतली आणि धर्माचा एवढा मोठा तिनं आदर्श घेतला. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही. मी मुद्दामनं तुम्हाला या गोष्टी सांगायला लागलोय की लहान लहान मुलं ह्या षोडशकरण दशलक्षणमध्ये तुम्ही बघितला ते ह्याचं पोरगं उपास केलं. कोण? नेजे निरंकार उपासक रणवीर. 10 दिवस एकासन. आपल्यातल्या पुरी रात्री उठून पण वेळ खाणाऱ्या पुरी 10 दिवस एकासन केल्या. मीच संध्याकाळी म्हणणार बाळांनो एवढं पूजेत नाचताय, भक्ती करताय, जाऊन एक घोटभर पाणी पिऊन 5 वाजता या जावा. मला त्यांना जबरदस्तीनं पाठवायची पाळी येत होती. एकदा धर्म आणि धर्माचे विचार जर जागे झाले तर आपण काहीही करू शकतो. हे आजच्या सूत्रातून आपल्याला समजावून घ्यायचं आहे. म्हणून आपल्या व्रतांचं पालन करण्यामध्ये ज्यावेळी आपण सक्षम राहत नाही, त्रियंचकृत, देवकृत, मनुष्यकृत उपसर्ग झाल्यानंतर
आणि असाध्य व्याधींनी पीडित झाल्यानंतर अशा वेळेला भक्त प्रत्याख्यान मरण स्वीकारायचं असतं आणि हेच लोक ते स्वीकारू शकतात. बाकीचं बायको कावली, नवरा कावला, पोरगी मिळाली नाही, पोरगं मिळालं नाही म्हणून हे सोडतो, म्हणून ते सोडतो, असलं त्या मृत्यूला आत्महत्या म्हणता, त्याला समाधी मरण म्हणत नाहीत. आपण सगळ्यांनी भाव केलं पाहिजे की केव्हाही मृत्यू दे पण आमचा समाधीपूर्वक मृत्यू होऊ दे, अशी भावना आपण सगळ्यांनी करायचं आहे. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.